दादा, चंदनजिऱ्याचा तरुण अक्षय मोरेवर हल्ला झाला आहे. विद्यमान आमदार यांनी भेट दिली आणि हा हल्ला शिवसेनेकडून झाल्याचा आरोप करण्यात येतोय. सोशल मीडियावर तसे मेसेज व्हायरल करतात. तुम्ही भेट घेतली, काय प्रकरण आहे? नाही, पहिलं तर मी सांगू इच्छितो की हा काय माझा आत्ताचा मित्र नाही. कॉलेजपासून आम्ही सर्वच जण इथे जेवढे आहेत सगळे आम्ही सोबत कॉलेजमध्ये बारावाल्यामध्ये होतो आणि काही मैत्री हे राजकारणाच्या पलीकडच्या असतात आणि आमदारांना सवय प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायची, फेक नरेटिव्ह तयार करायची, म्हणून कदाचित त्यांना ते करता केलं असेल. मला वाटतं याच्यात काही तथ्य नाही आहे आणि असलं असतं तर मी त्याला इथे येऊन भेटलो नसतो, त्याच्या आईवडिलांना इथे भेटलो नसतो. अक्षयचं तुमच्याशी बोलणं झालंय, काय म्हणाल आज? अक्षय म्हटलं की दादा, तुमचं माझ्यामुळं तुमच्यावर जे काय आज आरोप होत आहेत ते काय मला पटण्यासारखे नाही आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने स्टेटमेंट द्या. म्हटलं राजकारण मी तर करायला आलेलो नाही आहे, मी फक्त तुझी भेट घ्यायला आलेलो आहे. राजकारण करायला आम्हाला वेगळं मैदान आहे, तिथं आम्ही राजकारण करू. दादा, थोडक्यात सांगाल काय झालं नेमकं? मी एका ठिकाणी थांबलो होतो. तिथं मला 2-3 इसमाने येऊन मारहाण केली आणि मारहाण करताना असं काही म्हणजे ते कुठल्याही पक्षाचं वगैरे राजकीय हेतूने मारहाण झालेली असं मला तरी वाटत नाही. तुम्ही बघितले होते त्यांचे चेहरे वगैरे काही? नाही, तोंडाला बांधून आलेत आणि विनाकारण असं म्हणजे मारून चालले गेलेत. असं बाहेर जे सध्या मेसेज जात आहे की अप्रत्यक्षरित्या खोतकरांवर आरोप करण्यात येते की त्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे. नाही, त्यांचा संबंध असू शकत नाही, कारण की मारायचं असतं त्यांना तर त्यांनी जास्त मारहाण केली असती, थोडक्यात नसतं निभवलं आणि ते अशा प्रकारची काही घटना करणार नाही ऐन इलेक्शनच्या तोंडावरती. जसं माहीत पडलं की आपण जरांगे पाटलांचे देखील कंदे समर्थक आहात, त्यांची काही फोन वगैरे आला? हो, आलं तर तब्येतीची विचारपूस न करण्यासाठी गेलो. ठीक आहे, काळजी घ्यावी. मित्रांनो, जसं की आपण बघितलं, अक्षय मोरे यांना थोड्या वेळापूर्वी मारहाण झाली होती. राजकारण्यांनी त्यांना भेट दिली. कैलास गोरंट्याल देखील आले, अभिमन्यू खोतकर देखील त्यांना भेटायला आले. आपण अक्षयची प्रतिक्रिया देखील जाणून घेतली. त्यांना जेव्हा आपण त्यांनी सांगितलं की या गोष्टीला विनाकारण हा राजकीय वळण देण्याचा प्रयत्न होत आहेत, याच्यात कोणत्याही राजकारण्याचा हात नाही. त्यांना ज्यांनी मारहाण केली त्यांचे चेहरे त्यांनी व्यवस्थित बघितले नाही. बऱ्याच गोष्टी त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. जसं जसं निवडणूक आणि मतदानाचा वेळ जवळजवळ येत आहे, आता या गोष्टी घडत राहणार आहे. तर आपण अफवांवर विश्वास ठेवू नये, ही विनंती करण्यात आली आहे त्यांच्या परिवाराच्या वतीनं. तर मी अनुप राठी, आपण बघत आहात पार्श्वभूमी डिजिटल.